हरिओम. आज सोमवार 16 जून 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाच्या माध्यमातून ते आपल्याला सांगणार आहेत की परमार्थ श्रद्धेने करावा. ऐकूया. आपण मनुष्य जन्माला आलो ते भगवंत प्राप्ती करताच आलो. आत्तापर्यंत मी पुष्कळ योनी हिंडलो, भगवंताने आत्ता मनुष्य योनीत मला आणलं. भगवंता आता नाही तुला विसरणार असं कबूल करूनही आपण जन्मास आलो नाही तर लगेच तू कोण असे म्हणू लागतो. संत आपल्याला तोच मी असं भगवंताजवळ कबूल करून आल्याची आठवण करून देतात. पण संतांनी जागे केले तरी आम्ही मात्र पुन्हा तोंडावर पांघरून ओढून घेतो. त्याला काय करणार? झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करणं कठीणच जातं. पुष्कळ तीर्थयात्रा केल्या आपण होतो तसाच राहिलो. यात दोष गंगेचा का माझा? गंगेच्या काठी कितीतरी लोक येतात, स्नान करतात, पूजार्चा करतात. मग हे कलियुग आहे असं कसं म्हणावं? असं का एकाने म्हटलं त्यावर दुसरा म्हणाला. याचं प्रत्यंतर समोरच दाखवतो. समोर एक रक्तपिती माणूस बसलाय. त्याला जो पापी नसेल त्याने कवटाळावे म्हणजे त्याची रक्तपिती जाईल. पण एवढे होईल की जर कवटाळणारा पापी असेल तर त्याला त्या माणसाची रक्तपिती होईल असं समजल्यावर जो तो हळूहळू तिथून पसार होऊ लागला. म्हणजे एवढे नेमनिष्ठ विद्वान गंगामाईचे रोज स्नान करणारे तरी आपलं अंतःकरण शुद्ध झालं आहे असं त्या कुणालाच वाटलं नाही. तेवढ्यात वऱ्हाडकडला एक गरीब शेतकरी घोंगडी पांघरून हातातले काठे टेकीत येत होता. त्याची निष्ठाच अशी की गंगेत स्नान केलं की सर्व पापे नष्ट होतात. त्याने गंगेत बुडी मारली आणि वर येऊन त्या रोग्याला कडकडून भेटला. आणि आश्चर्य म्हणजे त्या रोग्याचा रोग एकदम बरा झाला. असे हे जे गोरगरीब भोळे भाबडे लोक त्यांच्याजवळ अंधश्रद्धेने जे येते ते मोठ्या विद्वानांनाही साधत नाही. आपण व्यवहारात पुष्कळ ठिकाणी अंधश्रद्धा ठेवतो. घरून कचेरीला निघताना वेळेवर आपण पोहोचू अशी अंधश्रद्धा आपली असतेच. कधी कधी आकस्मिक कारणाने आपण कचेरीला पोहोचू शकत नाही तरी पण आपण भरोसा ठेवतोच. व्यवहारात आपण एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत आपल्याला समाधान देईल. परमार्थ पूर्ण समजून तरी करावा किंवा आडाण्यासारखं श्रद्धेने करावा. पण आपण आहोत अर्धवट, म्हणजे पूर्ण कळलेले नसून आपल्याला ते कळले आहे असं वाटतं. अशा माणसाला शंकाच फार आणि त्याचं समाधान करणंही फार कठीण जातं. अमुक एक खरं आहे असं कळून सुद्धा ज्याला आचरणात आणता येत नाही तो मनुष्य खरा अज्ञानी. जे अनुभवाने सुधारले तेच शहाणे झाले. तेच शहाणे भले खरंय. परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तिथे श्रद्धेशिवाय मात्र मुळीच चालायचं नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.